पुण्याची जी अवस्था आहे ती सांगलीची होऊ नये अशी भीती वाटते। तरुणांनी खेळाची, संस्कृतीची, कलेची नशा जोपासली पाहिजे। आपल्या महाराष्ट्रात हे होऊ नये, महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे। सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे आणि तिचं पावित्र्य तुम्ही जपा असं आवाहन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केलं आहे। सांगलीतील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सौहार्द 2025 या सांस्कृतिक, क्रीडा आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या। गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांच्या हस्ते सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा सिने क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य आणि मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पुरस्कार आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, इंद्रजित घाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आणि यावेळी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, तरुण मुला-मुलींनी त्यांना विनंती आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीच्या आहारी जायचं असेल तर तुम्ही कलेच्या, खेळाच्या आहारी जा। मी जेव्हा नाचते तेव्हा मी एका वेगळ्या विश्वात असते, त्यामुळे कोणतीही कला तुम्ही जोपासा, कोणताही खेळ तुम्ही निवडा, एखादं स्किल शोधा, त्यात जी तुम्हाला नशा मिळेल ती तुमच्या आयुष्यात एका वेगळ्या उंचीवर तुम्हाला नेऊन ठेवेल। पुणेकरांविषयी जी भीती वाटते आहे तीच भीती सांगलीकरांविषयी वाटते। आपल्या महाराष्ट्रात ते होऊ नये, महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे, हे सर्व आता तरुणाईच्या हातात आहे। सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे, तिचे पावित्र्य तुम्ही जपा, स्वतः काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, डोळे कान नीट उघडे ठेवून डोके शांतपणे वापरून आयुष्यात चांगले काही करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे। मुला-मुलींना एवढीच विनंती आहे की जर का तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या आहारी जायचंच असेल तर एखादी छान कला निवडा, एखादं वेगळं पॅशन निवडा। त्यात जी नशा असते ती या घटकाभर जी नशा होते त्यात कधीच मिळणार नाही। कुठलीही कला असू दे, कुठलंही स्पोर्ट शोधा। ट्रस्ट मी, माझ्यासाठी डान्स इज लाईक मेडिटेशन। मला खाली बसून 2 मिनिटं ध्यान लावायची गरज नाहीये। मी जेव्हा नाचते तेव्हा मी वेगळ्या विश्वात असते। लोक जेव्हा गातात तेव्हा ते वेगळ्या विश्वात रमतात। जरा शांत बसशील का मित्र? अत्यंत महत्वाचं बोलतेय मी। नसेल ऐकायचं घरी जाऊन लावणी पहा। त्यामुळे कुठलीही कला, वादन असेल, गायन असेल, चित्रकला असेल, नृत्यकला असेल, स्पोर्ट्स, जे काही कुठलीही एखादी अशी स्किल शोधा, त्यातनं मिळणारी नशा करा आणि ती नशा तुम्हाला आयुष्यात कुठेतरी अत्यंत चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल, हे लक्षात ठेवा। सो मला पुणेकरांबद्दल जी भीती वाटते ती आज इथून पुढे मी सांगलीकरांविषयी सुद्धा ती काळजी वाटते मला, कारण मला आपल्या महाराष्ट्रात हे होऊ नये, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती टिकून राहावी आणि ती सगळी खरं तर तुमच्या हातात आहे। तर याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या ज्यांनी इतके कष्ट करून तुमच्यावरती हे संस्कार घडवलेले आहेत। प्लीज डोळे कान नीट उघडे ठेवून डोकं शांतपणे वापरून आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल याची मला खात्री आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।